निवडणुकीचा रणधुमाळा लवकरच चालू होणार आहे आणि त्यातच आता ठाकरेंना धक्का देणारी आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं हादरवणारी ही बातमी म्हणजे संजय राऊत हे भाजपमध्ये गेलेले आहेत. भाजपमध्ये लवकर त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे अशी माहिती कळत आहे. ती माहिती नेमकी कोणी दिलेली आहे आणि संजय राऊत ऑफिशियली भाजपमध्ये गेलेले आपल्याला कधी दिसतील आणि ठाकरेंना जो धक्का म्हणतोय आपण तो धक्का नक्की कधी बसणार आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचे आहे की नेमकी पडद्यामागची ही कहाणी काय आहे की संजय राऊत भाजपमध्ये गेलेले आहेत. नेमकं खरं त्याचं कारण काय आहे हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्यवस्थित पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सध्या आपल्याला मुंबई महानगरपालिकेवर फोकस ठाकरेंनी केलेला दिसत आहे आणि राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, मग त्यांची युती असो त्यामधून दाखवत असो किंवा वेगवेगळे नेत्यांची भाषणे असो, त्याच्यामधून फक्त आता त्यांचं टार्गेट भाजपच असो किंवा शिवसेनेचा असो किंवा मनसेचा असो, हे सगळ्याच फक्त एक टार्गेट आहे, ते म्हणजे मुंबई महानगरपालिका आणि त्याच्यावर बसवायचा आपला महापौर. भाजपचे जर मानसिकता जर आपण पाहिली तर आशिष शेलारांनी बोलबेडूच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की आम्हाला हिंदू म्हणून महापौर बसवायचा आहे. ज्यावेळेस पत्रकारांनी विचारलं की तुम्हाला कोणता माणूस बसवायचा आहे तिथं, तर त्या ठिकाणी भाजपने सांगितलं की आम्हाला फक्त हिंदू माणूस बसवायचे, मराठी वगैरे आम्ही मानत नाहीत किंवा हिंदू मुस्लिम असं काही मानत नाहीत आम्ही त्याच्यामध्ये. आम्ही फक्त परप्रांतीय असो किंवा महाराष्ट्रीयन असो, आम्ही हिंदू माणूस हा बसवणार असं आशिष शेलारांचं म्हणणं आहे. या सगळ्या राड्यामध्ये कुठेतरी आशिष शेलारांवर टीका झाली की महाराष्ट्रामधून मराठी माणूस सुद्धा म्हणत नाही. ते पत्रकार विचारतायत की मराठी माणूस होणार का, तर आशिष शेलार म्हणतायत मराठी माणूस आम्ही होत नाही असं म्हणणार नाही किंवा होणार असं म्हणणार नाही, तर आम्ही एक हिंदू होणार, परप्रांतीय असो किंवा कुठलाही असो पण हिंदू होणार असं आशिष शेलारांचं म्हणणं होतं, म्हणून टीका होत आहे. मात्र आता उद्धव ठाकरेंवर एक नवीन संकट कोसळले किंवा एक नवीन मोठं संकट आले असं म्हणायला हरकत नाही. राज ठाकरे त्यांच्या साथीला होते. राज ठाकरेंवर सुद्धा हे एक मोठं संकट मानावंच लागेल, कारण संजय राऊत जे आजारपणामुळे कुठेतरी शिवसेनेपासून दुरावले होते किंवा एक प्रकारे राजकारणातून दुरावले होते, ते आता पुनरागमन त्यांचं राजकारणामध्ये होणार आहे आणि पुनरागमन झाल्यानंतर मात्र आता खरी मज्जा या ठिकाणी चालू होणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर हे पुनरागमन थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत व्हायला पाहिजे होतं, मात्र शिवसेनेचं त्यांनी काम केलं आतापासून आणि आता थेट एक 2-3 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की उद्धव ठाकरे भाजपमध्ये गेलेले. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांसोबत हातमिळवणी केलेली हे आपल्याला अगदीच 2-3 दिवसाच्या अंतरामध्ये आता पाहायला मिळणार आहे आणि कुठेतरी कशामुळे जाणार आहेत किंवा का जाणार आहेत तर याचं कारण अद्यापही स्पष्ट नाही. मात्र जर आपण पाहिलं याच्या आधीच्या नेत्यांचा जरी विचार केला, जे जे भाजपमध्ये गेलेत त्यांच्यावर मोठमोठे आरोप झालेले आहेत, त्यांच्यावर मोठमोठे टीका झालेल्या आहेत की तुमच्यावर पैसे खाण्याचा आरोप आहे, तुम्ही वेगवेगळ्या ह्याचे घोटाळे केलेले आहेत, अशा प्रकारचे आरोप असताना बीजेपीने त्यांना पक्षात घेतलेला आहे. मात्र आता असेच आरोप संजय राऊतांवर सुद्धा बऱ्याच वेळेस बीजेपीने केलेले आहेत. मग ते वेगवेगळ्या नेत्यांद्वारे केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस तर कधी आरोप कोणावर करत नाहीत, मात्र वेगळे वेगळे नेते त्यांनी त्या आरोपांसाठी ठेवलेले आहेत असं दिसत आहे बीजेपीनं. कारण आपण जर पाहिलं तर पहिला त्यांचा एक वेगळा माणूस होता, आता तो माणूस तिथून बीजेपी मधून गायब झालेला आहे, तो दिसतही नाही, आता कुठं माईकवर दिसतही नाही. पहिले प्रत्येक वेळेस यायचा तो माणूस किंवा वेगवेगळे नेते सांगायचे की याच्यावर एवढे आरोप आहेत, तेवढे पैसे यानं खाल्लेत आणि त्यावेळेस संजय राऊतांवर सुद्धा आरोप झाले. संजय राऊताला काही दिवस जेलमध्ये जावं लागलं, मात्र आता त्यांची जेलमध्ये जाण्यासारखी कुठलीही परिस्थिती आता दिसत नाहीये आणि या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी संजय राऊत बीजेपी मध्ये गेलेले दिसत आहेत आणि बीजेपीची देवेंद्र फडणवीसांसोबत हात मिळवणी त्यांनी केले दिसत. हा फोटो खूप व्हायरल होतोय आणि या फोटोमुळेच सांगितलं जाते की संजय राऊत बीजेपी मध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीसांची साथ घेणार, साथ त्यांच्यासोबत जाणार आणि कुठेतरी एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवं वळण आता सुरू होणार आहे आणि नवा पेहरावा हा संजय राऊत यांच्या पक्षप्रवेशामुळे लागणार आहे. लवकरच आपल्याला संजय राऊत यांचा पक्षप्रवेशही पाहायला मिळेल. थाटामाटात पक्षप्रवेश होणार असल्याची सुद्धा मोठी माहिती समोर आलेली आहे.
आणि आता अधिकृत माहिती समोर येणं अजून सुद्धा बाकी आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की